हॅलो नमस्कार. मी डॉक्टर स्नेहला फडबडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. नाशिक द बेस्ट क्लायमेट सिटी. आणि नाशिक म्हटल्यावर अजून एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते, ते म्हणजे मिसळ. मखमलाबाद गिरणारे हायवेवर मुंगसरी गावाच्या जवळपास अनेक मिसळ पॉईंट आपल्याला पाहायला भेटतात. मामाचा मळा, ग्रेप एम्बॅसी, साधना मिसळ, पेरूची वाडी असे अनेक हाय पॉईंट आहेत. त्यातीलच एकाला म्हणजेच पेरूच्या वाडीला आपण आज भेट देणार आहोत आणि तेथे नक्की काय काय करू शकतो तेही पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पेरूची वाडी हे नाशिक शहरापासून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे तुम्हाला मिसळसोबत अनेक पेरूने बनवलेले लस्सी, आईस्क्रीम, पेरूचा ज्यूस, पेरूच्या फोडी किंवा पेरूचा चहाही या ठिकाणी मिळतो. येथे एंटर केल्या केल्या काही स्टॉल आहेत. तेथे तुम्हाला अनेक प्रकारची लोणची, हँडमेड वस्तू आणि फ्रीज मॅग्नेट वगैरे येथे भेटू शकतं. आता पेरूची वाडी या नावातच पेरू आहे, त्यामुळे हे सगळे पॉईंट किंवा झोका वगैरे सगळं हे पेरूच्या झाडाखाली बनवलेलं आहे. इव्हन त्यांचा मिसळ पॉईंटमधला रूफटॉपही अगदी पेरूनेच बनलेला आहे. आता आम्ही येथे मिसळसोबत पेरूचा ज्यूस, पेरूची लस्सी, पेरूची आईस्क्रीम आणि जिलेबी एवढे पदार्थ ट्राय केले. तर यातील पेरूची लस्सी मला आवडली आणि मला 70 रुपये द्यायला लागतात. पण त्यानंतर आम्ही मिसळ आणि थोडंसं पेरूची लस्सी एन्जॉय करून पेरूची वाडी ह्या पिकनिक स्पॉटकडे पेरूच्या एका स्कूपसाठी तुम्ही येथे हाफ डे पिकनिक इझिली करू शकता. येथे एक कॅनल बनवलेला आहे. तेथे हम्पीला जशी कोरॅकल राईड असते त्या टाईपची एक कोरॅकल राईडही तुम्ही करू शकता. तेथून आत गेल्यावर यात्रेमध्ये ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे अनेक लहान मुलांसाठी खेळणीचे ऑप्शनही आपल्याला पाहायला भेटतात. पण याच्या ॲक्टिव्हिटी फीज ह्या वेगवेगळ्या आहेत. ट्रेन, मिकी माऊस, ट्रॅक्टर असे अनेक प्रकारच्या खेळणी येथे आहेत. त्यामुळे तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांचा वेळ अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जाऊ शकतो. प्राणी हे आपल्याला पाहाव्यास भेटतात. याची एंट्री फी पर पर्सन 100 रुपीज आहे. आतमध्ये गेल्या गेल्या आपल्याला
ससा आणि गाय पाहायला भेटतात. त्यानंतर अनेक प्रकारचे पक्षी, इग्वायना हेही आपल्याला पाहायला भेटतात. लहान मुलांसाठी हा एक कुतूहलाचा विषय ठरतो आणि हे अतिशय योग्य प्रकारे मेंटेनही केलेले आहे. त्यामुळे फीजही ठीकच आहे. काश्मीरी बकरी, इमू, इग्वायना या प्रकारचे आपल्याला सहजी पाहायला न भेटणारे पक्षी, प्राणी येथे आहेत. आणि येथे पोपटांचेही बऱ्याच प्रकारच्या जाती आपल्याला पाहायला भेटतात. आणि लहान मुलांना विविध पक्ष्याची ओळखही होते. तसेच येथे भरपूर प्रकारचे सेल्फी पॉईंटही आहेत, जेथे तुम्ही उत्तम प्रकारे फोटो काढून आपल्या मेमरीज स्टोअर करू शकता. हा भरपूर मोठा इग्वायनाही येथे आहे. त्याला आपण काही केलं नाही तर तोही आपल्याला काहीही करत नाही. तर तुम्ही फोटो असाल आणि तुम्हाला इग्वायनाची भीती वाटत नसेल तर तुम्ही हातावर घेऊन त्याला फोटोही काढू शकतात. तसेच येथे एक सेशन बनवलेलं आहे. तेथे भरपूर प्रकारात आणि भरपूर प्रकारचे पोपट हे ठेवलेले आहेत. त्यांनाही तुम्ही धान्य खाऊ घालू शकता आणि ते तुमच्या हातावरही येऊन बसतात. फक्त असं करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. तेथे अनेक प्रकारच्या बिया ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही हातात घेतल्या की ते खाण्यासाठी ते पोपट तुमच्या हातावर येऊन नक्कीच बसतील.
अशाच काही ठिकाणांची माहिती आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.